नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात शॉर्ट न्यूजने. मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक. बीडमध्ये बस जाळत केला सरकारचा निषेध. बीडमध्ये बस सेवा पूर्णपणे बंद. अजित पवारांना डेंग्यूची लागण. प्रफुल्ल पटेल यांची ट्विटद्वारे माहिती. मराठवाड्यात मराठ्यांच्या 8 ते 10 हजार कुणबी नोंदी सापडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. कॅमेरासमोर चर्चा होत नसते तर जरांगे पाटलांनी समोरासमोर बसून चर्चा करावी. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. मला जोपर्यंत बोलता येते तोपर्यंत सरकारने चर्चेसाठी यावं. जरांगे पाटील सरकारसोबत चर्चेसाठी तयार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहतांची भेट घेणार. वेळापत्रकातील बदलासाठी कायदेशीर सल्लाही घेणार. आजपासून 2 दिवस बच्चू कडू हे अयोध्याच्या दौऱ्यावर. कापूस, तूर, सोयाबीनचा प्रसाद रामचरणी अर्पण करणार. बच्चू कडूंची माहिती. केंद्राने लागू केलेले कांद्यावरील 40% निर्यात शुल्क मागे. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दिवाळीनिमित्त पुणे विभागाकडून 515 जादा बसेसचं नियोजन. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी जाणाऱ्या प्रवासासाठी जादा बसेसची सोय. संजय राऊत यांच्या दौंड दौऱ्याला मराठा संघटनांचा विरोध. मराठा संघटनाकडून संजय राऊत चले जाऊची घोषणाबाजी. मराठा आरक्षण प्रश्नी मराठा आरक्षण कृती समितीची तातडीची बैठक सोमवारी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या साठीची जी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या आंदोलन सुरू आहेत आणि राज्य सरकारची भूमिका तर याच अगोदर राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन स्पष्ट केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकणारं, कायमस्वरूपी टिकणारं मराठा आरक्षण हे सरकार देणार आहे. मी आपल्याला एवढंच आज नमूद करणार आहे की तातडीची बैठक मराठा आरक्षण उपसमितीची माननीय मंत्रिमंडळाची आहे. चंद्रकांत दादा पाटील आमचे ज्येष्ठ सहकारी मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सोमवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयामध्ये या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या बैठकीपूर्वी शक्य झालं तर उद्या किंवा परवा सकाळी जस्टिस शिंदे समितीचे जे प्रमुख आहेत, जस्टिस शिंदे साहेब, न्यायमूर्ती शिंदे साहेब, त्यांची सुद्धा आम्ही समिती भेट घेणार आहोत. त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत की जस्टिस शिंदे समितीला जे काम किंवा जो त्यांच्याकडे जे विषय दिलेला आहे त्या विषय संदर्भातलं डिटेल ब्रीफिंग हे सर्व मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य आम्ही जस्टिस शिंदे साहेबांच्याकडनं उद्या त्यांची वेळ मिळाली तर उद्या घेऊ, परवा मिळाली तर परवा बैठकीपूर्वी घेऊ. आणि तातडीची बैठक एवढ्यासाठी आपण घेतोय की जस्टिस शिंदे समितीनं जे काही काम केलेलं आहे त्या अनुषंगानं आपल्याला त्याचा जो रिपोर्ट येणार आहे त्या रिपोर्ट जो काही येणारा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टचा उपयोग हा क्युरेटिव्ह पिटिशनच्या अनुषंगानं आपल्या बाजूने कसा करता येईल या सगळ्या गोष्टीतली सविस्तर चर्चा. आणि जो काही गैरसमज पसरवला जातोय असं की सरकार काहीच करत नाही, तर असं नाही. मी काल सुद्धा सांगितलं, परवा सुद्धा सांगितलं. आमचे दुसरे मंत्रिमंडळ समिती सदस्य उदय सामंत साहेब त्यांनी पण सांगितलं की आम्ही डे टू डे दैनंदिन याच्यावरती काम करतोय. मी काल म्हणलं तसंच ह्याची बेसलाईन काय आहे? कायमस्वरूपी टिकणारं मराठा आरक्षण. बघा, आज अनेक वेळा बोललं जाते की एक मंत्रिमंडळाचा ठराव करा, 1 दिवसाचं विधानसभेचं अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षण द्या. याच्याबद्दल आमचं दुमत नाही, ते करायला कुठली हरकत नाही, ते करल देखील सरकार. पण समजा असं करून ते जर उद्या जसं रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, आपल्या विरुद्ध गेलं, तसं दुर्दैवानं घाई गडबडीत घेतलेला निर्णय जर तो टिकला नाही तर हातात असणारी मराठा आरक्षण देण्याची सरकारच्या हातात असणारी संधी निघून जाईल. आणि म्हणून आपणच आपल्या पायावर दगड मारून घ्यायला नको. जे करायचं ते कॉन्क्रीट करायचं, जे करायचं ते लाईफ लॉंग टिकणार करायचं आणि त्याच्यासाठीच
तातडीची बैठक ही मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची जी आहे त्याची आपण या ठिकाणी सोमवारी घेतोय. भरपूर वेळ त्याच्यामध्ये आम्ही कायदे तज्ञांशी चर्चा करणार आहोत. लॉ फर्मचे जे आमचे तज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी आता म्हणलं तसं जस्टिस शिंदे साहेबांची उद्या जर वेळ मिळाली आम्हाला तर उद्या त्यांच्याशी भेट घेऊ. परवा सकाळी बैठकीपूर्वी त्यांनी वेळ दिली तर परवा सकाळी त्यांची वेळ घेऊ आणि निश्चितपणे तातडीनं यातनं हा मार्ग काढायचाच आहे. सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच आहे. त्याच्यासाठीची कार्यवाही ही गतीनं आपण यापूर्वी केलेले इथून पुढे सुद्धा आपण ती करणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात राजकीय नेते व पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली असून तसे होर्डिंग्स लावण्यात आलेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण करत असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते व पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आजी माजी आमदार व इतर नेते मंडळींना प्रवेशबंदी करण्यात आल्याच्या सूचना या होर्डिंग्समधून देण्यात आल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकीकडे सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेशबंदी केली जात असतानाच पिंपरी चिंचवड शहरात भोसरीकरांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचं समर्थन स्वीकारलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ मराठा बांधव एकदिवसीय उपोषण करत आहेत. विलास लांडे यांनी या उपोषण व आंदोलनात सहभागी होत केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मभूमी असणारे हे जिल्हा आणि त्यामध्ये असणारे आम्ही मावळे सर्वजण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश पाळून आजपर्यंत मराठा सर्व जातीसाठी लढलेला मराठा आपण पाहिलेला आहे. आणि खरं पाहिलं तर मगाशी काही मुलांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातली काही मुलं होती, त्यानंतर करमाळ्यातली होती, सोलापूर जिल्ह्यातली, अशी काही मुलांनी त्या ठिकाणी एक एक मार्कावरनं त्यांची पोलीस त्यातनं ते त्या ठिकाणी त्यांना त्यांची निवड झाली नाही. आणि मगाशी आम्हाला एक बातमी मिळाली की बीड जिल्ह्यातली अंबेजोगाई तालुक्यातला असणारा काशीद नावाचा मुलगा पाण्याच्या टाकीवरनं त्यांनी आत्महत्या केली. खरं पाहिलं तर आजपर्यंत मराठा लढला तो इतरांसाठी, आता लढा जो आहे तो मराठा समाजाच्या हितासाठी. मनोज जरांगे पाटलांनी गेली 40 दिवस केंद्र सरकार राज्य सरकारला त्या ठिकाणी विनंती केली होती की मराठा आरक्षणासाठी त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही आरक्षण द्या. ही भावना त्या ठिकाणी सातत्यानं राज्यातून अनेकांनी त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला आणि एकामागून एक त्या ठिकाणी लाखो मराठा एकत्र यायला लागले, लाखोतनं कोटीपर्यंत गेले. आणि तरी सुद्धा केंद्र शासन किंवा राज्य शासन त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी जागेवरती येत नाही. ही भावना या ठिकाणी मनामध्ये कुठेतरी चालते. आम्ही कोणत्या पक्ष त्यापेक्षा मराठा जो आहे त्या मराठ्याला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. मी म्हणत नाही, मी दावा करत नाही की राजकारणामध्ये त्या ठिकाणी आरक्षण असतं, मग स्थानिक स्वराज्य निवडणुकीला त्या ठिकाणी आरक्षण पाहिजे म्हणून अनेक नगरसेवक महापौर त्या ठिकाणी होतात. ते आरक्षण त्यांनी देऊ नये, परंतु मुलांना त्या ठिकाणी असणाऱ्या शिक्षणाच्या माध्यमातून येणारी नोकरी जी आहे त्या नोकरीमध्ये त्या ठिकाणी त्यांना आरक्षण मिळावं, ही भावना त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची आहे. आज तुम्ही इथे म्हणजे तुमच्या पक्षाच्या वतीने सहभागी झालात की एक मराठा म्हणून तुम्ही आंदोलनात सहभागी झाले? मी तसं पाहिलं तर राजमाता जिजाऊंचा आदर्श मानणारा एक मी कार्यकर्ता आहे. आणि राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, त्या माध्यमातून अनेक मराठ्यांनी त्या ठिकाणी आदर्श घेऊन समाजामध्ये येऊन काम करतात. त्या मराठ्यांसाठी मी या ठिकाणी उभा आहे. बाकी ठिकाणी म्हणजे नेते मंडळीला विरोध होत आहे, तुम्ही पण माझी म्हणजे पहिले आमदार आहात, तुम्हाला विरोध का नाही होताना दिसत? मी मराठा आहे, मराठ्यातले त्या ठिकाणी कुठंतरी त्या ठिकाणी मराठ्यांची भावना तर आहे ना याच्यामध्ये. मी राजकारणातला पुढारी, तो ज्यावेळेस राजकारणात पदं मिळतात ती समाजासाठी असतात. मला तो त्या ठिकाणी समाजाला कुठेतरी त्या ठिकाणी बाधित आहे, म्हणून आमच्या मराठा समाजाला कुठेतरी आरक्षण मिळावं ही भावना त्या ठिकाणी मी आमच्या या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून पोहोचवण्याचं मी काम करतोय. ह्याच्या मागचं आता आम्ही हिंदुत्ववादी काही संघटनांचे कार्य करतो, बजरंग दल असेल, शिवप्रतिष्ठान असेल, जर आम्ही कार्य करतो. ह्याच्या मागचा हेतू हेच आहे की एक समाज जो अल्पसंख्याक आहे तो समाज बहुसंख्यक कसा होईल हा त्याच्या मागचा दृष्टिकोन असू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की
हिंदू समाजामध्ये विविध जाती आहेत, विविध जमाती आहेत. त्या जाती जमातीमध्ये असंख्य लोक असे गरीब आहेत, गरजू आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत. तर त्यांना पैशाचा आमिष दाखवून, प्रलोभनं दाखवून, विविध प्रकारची मग नोकरी असेल, पैसे असेल, विविध प्रकारचे शैक्षणिक असेल, प्रलोभनं दाखवून, आमिष दाखवून त्यांना गुरफटण्याचं कार्य पिंपरी चिंचवड परिसरात बऱ्याच दिवसापासून चालू आहे. पण त्याला रोखठोक उत्तर देण्याचं आम्ही सुद्धा तत्पर आहोत. ते बजरंग दल असेल, शिवप्रतिष्ठान असेल, सकल हिंदू समाज असेल किंवा सकल मराठा समाज असेल, या सर्व समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना रोखठोक उत्तर द्यायला सिद्ध सुद्धा आहोत. परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायद्याचं पालन करणारे व्यक्ती आहोत. त्याच्यामुळे आम्ही कायदा हातात न घेता भारतीय संविधानाच्या पद्धतीने कायद्याने आम्ही त्याला उत्तर द्यायला सक्षम आहोत. मुलांना आम्ही गेले 5 दिवस झाले ते अन्नत्याग करून बसलेले आहेत आणि त्यांना उपोषण पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं उभा आहोत. आणि हे उपोषण एक दिवसीय आहे. फक्त आम्ही काही चक्री उपोषण करणार नाही. एक दिवसीय उपोषण करून आम्ही जरांगे पाटलांना पाठिंबा देणार आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे की हे उपोषण हे जर आपल्याला आरक्षण पाहिजे हे राजकीय याच्यासाठी पाहिजे. तर मी सगळ्या बांधवांना विनंती करतो, हे राजकीयासाठी नाही. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी आधी कुणबी त्यांना भेटलेले दाखले त्यांनी करून घेतलेले आहेत. मग जर हे त्यांनी करून घेतलेले असेल तर मग हे पक्षवाले विरोध का करतात? हे आरक्षण फक्त आम्ही शिक्षणासाठी मागतोय. आज जर आपण पाहायला गेलं तर बाहेरचं म्हणजे ST OBC यांना जर आपण आरक्षणचं बघितलं तर त्यांना फी 5,000 आणि ओपन कॅटेगरी असेल तर त्याला 24,000 25,000 भरायचं. सर्वसामान्य लोकांना भेटत नाही. आज जर शेतकऱ्यांना जर तुम्ही भावच भेटत नसेल कुठल्या गोष्टीला तर त्यांच्या पोरांना ते शिकवणार कसे? सोनकर मराठा समाजातील विद्यार्थी आहे. मी गेल्या पोलीस भरतीला पुणे शहर इथे फॉर्म भरला होता आणि मला ग्राउंडला 47 मार्क होते आणि पेपरला 92 होते, चालकच्या पेपरला, आणि कॉन्स्टेबलच्या पेपरसाठी 126 टोटल होती. तर मी 1-2 मार्काने वेटिंगला राहिलो. हे माझे मित्र आहेत, ते पण 1-2 मार्काने वेटिंगला राहिले. पण आमच्यापेक्षा 10 ते 15 मार्क कमी असणारे बाकीच्या समाजातील विद्यार्थी भरती झाले आणि आम्ही मराठा समाजातील असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी भरती होऊ शकलो नाही. एकतर जागा पण कमी असतात आणि मेरिट पण खूप हाय लागतं, कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे. तर आमच्यापेक्षा 15 ते 20 मार्क घेऊन जर काही विद्यार्थी त्यांचं सिलेक्शन होत असेल तर आमचं का नाही? आमच्यामध्ये आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे हीच आमची अपेक्षा आहे. मी सर्व मराठा समाजाच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एवढीच मागणी करेल की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येत असून पिंपरी चिंचवड शहरात देखील ठिकठिकाणी मराठा बांधव उपोषण करीत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात मराठा बांधवांकडून एकदिवसीय उपोषण करण्यात येत असून सर्वपक्षीय राजकीय नेते व पुढाऱ्यांना रावेत शहरात प्रवेशबंदीचा इशारा देण्यात आला आहे. मी बाबासाहेब भोंडवे रावेत रावेत गावच्या ग्रामस्थांच्या वतीने आज जरांगे पाटलांना आम्ही मराठा आरक्षण संदर्भात त्यांनी जी मोहीम उठवलेली आहे किंवा राबवलेली आहे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आज परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये मराठा टक्का, मराठा समाज हा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या मराठी समाजाचं योगदान आहे. पण आज आर्थिकदृष्ट्या 100 मागे 80 कुटुंब आज आर्थिक कंडिशन दुःखामय आहे त्यांची. तर आमचं हीच मागणी आहे की एवढ्या वर्षे स्वातंत्र्य काळापासून हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. तर इतर समाजाला आरक्षण जे दिलेलं आहे त्यांचं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी आमची भूमिका नाही आहे. आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. आणि प्रत्येकजण, प्रत्येक पुढारी सांगतो की आम्ही तुमच्या बाजूने आहे, प्रत्येकजण सांगतो आम्ही तुमच्या बाजूने आहे. मग नक्की कोण कुणाच्या बाजूने आहे? आमची भूमिका अशी आहे, एक साधं आहे की सगळ्या मराठा समाजाचा असो किंवा कुठल्याही सगळ्या आमदार खासदारांनी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांच्या समोर उपोषणाला बसावं. कारण कायदा हा मराठा आरक्षणाचा दिल्लीशी संबंधित आहे, सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे. हा दिल्लीमध्ये कायदा विधिमंडळामध्ये घटनेला दुरुस्त करून हा मराठा आरक्षण 50% आत किंवा याला मर्यादा वाढवावं लागणार आहे का नाही हेच करण्यासाठी कोणती जात किती आहे हा आजही हा डाटा कळायला मार्ग नाही आहे, तो केंद्राच्या हातामध्ये आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे की संपूर्ण खासदार आणि आमदारांनी एकत्र येऊन विधिमंडळामध्ये उपोषणाला बसून पंतप्रधानांच्या वरती दबाव आणून हा कायदा इतर मागण्यासाठी तुम्ही कायदा एका रात्रीत करता, मराठी समाजासाठी तुम्ही का करू शकत नाही ही आमची मागणी आहे.
आणि उद्या हे जर लवकर प्रश्न जर नाही सुटला आणि उद्या जर जरांगे पाटलाला जर काय झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटण्याची शक्यता आहे. आम्ही कुठल्याही पुढाऱ्यांना, मग तो कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, याला आम्ही रस्त्यावरती फिरून देणार नाही. एकही शासकीय गाडी, एकही शासकीय ऑफिस जागेवर राहणार नाही जर हा मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न जर वेळेत सोडवला नाही. ही आमची संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने, आमच्या रावेत गावच्या वतीने ही मागणी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल डेंग्यूची लागण झाल्यामुळं ते पुढील काही दिवस जाहीर कार्यक्रमांना उपस्थित नसतील. दरम्यान काल बारामतीत अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा मोळीपूजन कार्यक्रम होणार होता. दरम्यान मराठा आंदोलकांच्या रोषामुळे अजित पवार यांनी आपला बारामती दौरा रद्द केला होता आणि अजित पवार काल दिवसभर पुण्यामध्ये होते. तुमच्यावरील गद्दारीचा शिक्का 7 पिढ्याही पुसला जाणार नसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीच शिवसेना फोडली, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा व शिंदे गटावर केला आहे. मग 2014 साली नाही जमलं, 19 साली नाही जमलं, आता तर त्यांनी शिवसेना पक्ष नुसता फोडला नाही तर चोरायचा प्रयत्न करतात. म्हणजे शिवसेना मुळामध्ये शिल्लकच ठेवायची नाही, कारण ह्यांचं जे गद्दार आहे त्यांचं भवितव्य सगळ्यांना माहिती आहे. उद्या अपात्र होणार आहे. अपात्र झाल्यानंतर करणार काय? म्हणजे शिवसेना नष्ट करून टाकायची, चोरायची नाही, शिवसेना नष्ट करून टाकायची. इथपर्यंत हे मुळावरती आल्यानंतर मग मी जे वागतोय ते बरोबर का चूक हे तुम्ही मला सांगायचं. आपली मुंबई त्या 2 जण बसलेत तिकडे, त्यांच्या चरणावरती वाहून टाकताय तुम्ही. आणि जे गादीवरती बसवले ज्यांना मारून मुटकून, त्यांना सुद्धा कळत नाहीये की त्यांचा वापर केला जातोय. त्यांच्या कपाळावरती तर गद्दारीचा शिक्का बसलाय, तो 7 पिढ्यात काय जाणार नाहीये. ज्येष्ठ सैनिकांच्या संमेलन कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीच शिवसेना फोडली गेली आणि जे लोक मुंबईला महाराष्ट्रापासून तोडतील त्यांना आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही. सत्तेत बसलेल्यांना आपण काय करतोय हेच कळत नसून त्यांचा फक्त वापर केला जातोय. आपण आपल्या आईशी गद्दारी करतोय हे त्यांना कळत नाही. त्यामुळंच त्यांच्या कपाळावर लागलेला गद्दारीचा शिक्का हा कधीही पुसला जाणार नाही. 2.5 वर्ष भाजपाचा आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री हे अगोदरच ठरलं होतं. मात्र एकनाथ खडसेंना पुढे करून युती तोडण्यात आली, असा पुनरुच्चारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील सातार रोड ग्रामपंचायतीने राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्याचा ठराव करत तसे होर्डिंग्स लावले आहेत. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून या उपोषणाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय. दरम्यान कोरेगाव तालुक्यातील सातार रोड येथील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. आणि संविधानाच्या मार्गाने इलेक्शन झाल्यापासून ह्या मतदारसंघात मराठाच उमेदवार ह्या समाजानं निवडून दिलेला आहे. ह्या इथं 54% कोरेगाव तालुक्यात मराठे असताना आणि इथं आता जी वातावरण झाली 4थी पिढी मराठ्यांची देश स्वतंत्र झाल्यापासून, ज्या वेळेस बाबासाहेबांनी संविधान दिलं तर आरक्षण दिलं होतं, परंतु त्यावेळेस समाजाला गरज नव्हती. त्यावेळेस 10 एकराचा माणूस आता 10 गुंठ्यावर आलेला आहे. त्यामुळं आता बेघर झालेला आहे मराठा. त्यांना फक्त त्यांच्या राहण्यापुरतंच घर आलं. त्यामुळे जी आता हे तरुण दिसत आहेत हे फक्त शासनाच्या आरक्षणावरच राहू शकतात आणि समाज मोठा भाव म्हणून आतापर्यंत मराठ्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलं. पण ह्या बारक्या भावांनी आता मराठ्यांना सहकार्य करायला काही जण विरोध करतायत.
ही जी शांततेच्या मार्गाने जे आंदोलन चाललंय, जरांगे पाटलांना आमचं समर्थन आहे, पण शासनानं पण माणसांचा अंत बघू नये. हे आंदोलन जोपर्यंत शांततेत आहे तोवर शांततेत चालेल. आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहे. उद्या ज्यावेळेस जर सरकार जर आम्हाला आरक्षण देत नाही किंवा आमच्याकडे चांगल्या पद्धतीने बघत नाही तर आम्ही पण क्रांतिकारी पद्धतीनं आंदोलन करू. आज जरांगे पाटलांना अंत अवस्थेत आहेत. त्यांनी 4 दिवस झाला, आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि शासनानं कुठली सुद्धा दखल घेतली नाही. त्यांचं कार्यक्रम उद्घाटन मुख्यमंत्र्यांची चालू आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील असतील, भाजपमधले असतील किंवा इतर पक्षातले असतील, यांनी सातत्याने मराठ्यांच्या विरोधात जे चुकीचं वक्तव्य चालवलंय, जेणेकरून कदम मराठ्यांना ज्या काय कृपा विरोधात राहणे, शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव सुद्धा घेऊ शकत नाही, मग तुम्ही मराठ्यांचे नेता आम्ही कसं समजायचं तुम्हाला? सदावर ते फॉरेनवरून कपडे शिवून आणतात, फॉरेनवरून बुटं आणतात, अशा व्यक्तींना पण आरक्षण मिळतंय. शासनानं ह्या गोष्टी बारीक सारी गोष्टी विचार करावा. ही 4थी पिढी आहे. जर पहिल्या पिढीला आरक्षण मिळत असेल तर 4थ्या पिढीला पण त्याच घरातल्या पोराला जर आरक्षण मिळत असेल तर मराठ्यांच्या गरीब माणसाचं बघणार कोण? उद्या हाच मराठा जर उलझाला तर आतंकवादी बनेल आणि शासनानं या आतंकवाद्यापासून वाचणं मुश्किल होईल, कारण की मराठ्यांची लोकसंख्या जास्त आहे. राज्यात मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं बेमुदत उपोषण सुरू असून या उपोषणाला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. सातारा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी सुरू असणाऱ्या मराठा बांधवांच्या साखळी उपोषणाला ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज वाढे गावातील मराठा युवक व ग्रामस्थांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुचाकीवरून भव्य रॅली काढत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. माजी आमदार विनायक पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. या प्रवेशावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले पाहूयात. आणि शेटे हा माझा फार जुना मित्र आहे, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीचा मित्र आहे हा शेटे संजय. याला संजय कधीच म्हणत नाही, मी त्याला संजयच म्हणतो. संजयच्या घरी जेवण पण होतं, पण संजयने जी काही व्यवस्था ठेवलेली तिथे पोरांची वगैरे, म्हणजे एवढा पुरोगामी विचारांचा लातूर आहे की ह्याचा मी विचारच करू शकत नाही. प्रचंड गर्दी होती, प्रचंड गर्दी, आणि पहिल्या रांगेत सगळे प्रोफेसर्स बसलेले होते. मग त्यांच्याबरोबर चर्चा. लातूरमध्ये एक ऊर्जाच वेगळी आहे आणि त्यामुळे पवार साहेबांची भूमिका आणि पवार साहेबांचा पुरोगामी विचार हा लातूरमध्ये पटकन ॲक्सेप्ट होईल. त्यांनी किल्लारीत केलेलं काम हे जगविख्यात आहे. नुसती जमीन हल्ली म्हणून फोन करून कुठे भूकंप झालाय मला सांगा, आणि कळताच लगेच विमानात बसून त्या स्थळावर जाणारा जगातला हा एकमेव नेता असेल. आणि किल्लारीत जे त्यांनी उभं केलं त्याची आठवण इतिहासात कधीच विसरली जाणार नाही. परवा मोदी साहब बोलले, पवार साहब ने किया क्या? कुछ नहीं किया, तुमको राजनीति मिला है. तुम्ही स्वतःच सांगता ना, मी करंगळी धरून राजकारणात होतो त्यांची. शेतकऱ्याचा खरा नेता देशातला कोण असेल तर ते माननीय पवार साहेब आहेत. 2004 ते 2014 हे माझ्या अंदाजाने, माझ्या म्हणण्याप्रमाणे ग्रीन रेव्होल्यूशन आहे. आपण ताटली घेऊन जगाच्या बाजारात फिरायचो. कोणी हे देतं का, कोणी ते देतं का, कोणी ते देतं का. 2004ला साहेबांनी सत्ता ताब्यात घेतली. हे पण तुम्हाला सांगू इच्छितो की त्या काळात साहेबाची उंची इतकी प्रचंड, म्हणजे साहेबाची उंची कायमच हिमालय एवढी आहे. त्यांना विचारलेलं, तुम्हाला डिफेन्स पाहिजे, तुम्हाला फॉरेन अफेअर्स पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. साहेबांनी स्वतः सांगून सांगितलं की मला ॲग्रिकल्चर पाहिजे, मला या देशातली शेती सुधारायची. आणि पहिल्या काही महिन्यातच असे क्रांतिकारी निर्णय घेतले की ज्याच्यामुळे या देशाला एक क्रांतीची चाकं फिरायला लागली
आणि 2014 साली जेव्हा आपण सत्ता सोडली तेव्हा आपण 36 देशांना आपला शेतीचा माल पुरवत होतो. जिथे आपण अनेक देशांकडनं माल आणत होतो, आपण म्हणजे खाणारे न होता देणारे झालो. आपले हात असे झाले. आता कायम आपण जगाच्या दारामध्ये कधी गहू मागत होतो, कधी तांदूळ मागत होतो, कधी काय मागत होतो. साहेबांनी सगळं बंद करून टाकलं. म्हणजे काही काही गोष्टींमध्ये तर जगात पहिल्या नंबरचा देश, माझ्या अंदाजाने राईसमध्ये, तांदूळामध्ये जगामध्ये पहिल्या नंबरचा देश भारत होता. आपण गहू युक्रेनकडनं घ्यायचो, आजही युक्रेनकडनंच घेतोय. पण 2004 आणि 2014च्या मध्ये जी काही क्रांती झाली, गव्हामध्ये आपण स्वयंपूर्ण झालो. साहेबांचं एक महत्त्वाचं धोरण होतं की शेतकरी जगला पाहिजे आणि व्यवस्थित जगला पाहिजे. बीजेपीचं उलटं धोरण आहे, शेतकरी मेला तरी चालेल, खाणारा जगला पाहिजे. खाणारा 20-25% आहे, पण शेतकरी 70% आहे. शेतकऱ्याच्या घरात पैसा आला तर दिवाळी चांगली जाते. शेतकऱ्याच्या घरात पैसा आला तर सणसुदी चांगली जाते. दिवाळीला खरेदी होते. शेतकऱ्याच्या घरात पैसाच नाही आला तर बाजारपेठा चालतील कशा? उद्या जर लातूरचा शेतकरी पडला तर लातूरची बाजारपेठ उठेल? कोणी शेतकरी लुगडं घ्यायला जाईल बायकोला? जर बाजारपेठा आणि सगळा हा व्यवहार चालवायचा असेल तर शेतकऱ्याच्या खिशात पैसे टाकावेच लागतील. आणि ते टाकण्याचं काम 2004 आणि 2014च्या मध्ये जर कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलं. अर्थात हे मोदी साहेबांना सांगण्याचं आपण काही कारण नाही, आपलं काय त्यांचं. पण जे विनायकराव पाटील बोलले किंवा आधीचे वक्ते बोलले ते अत्यंत खरं आहे की साहेबांबद्दल 7 मिनिटं मोदी बोलत होते. 7 मिनिटं. आणि ज्या साहेबांना बाजारात विकून साहेब कसे महान आहे ते सांगून सांगून मतं मिळवली, ते लोक शांत चेहऱ्याने साहेबांनी वरती होत असलेली टीका ऐकत होते. माझ्यासारखं कोणी कुणा असता तर बोलला असता खड्ड्यात गेलं सगळं, यार चल त्यांनी मला घडवलंय. अरे कमीत कमी एवढं तर. ज्या साहेबांनी तुम्हाला 18.5 वर्ष मंत्रिपद दिलं, तुम्ही काय दिलं साहेबाला? राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून ते स्वतः आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही ज्या जिद्दीनं कामाला लागणार आहात त्याच्या पाठीशी सवन राष्ट्रवादी पक्ष हा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्याची अनेक वेळा या नात्या निमित्तानं माझे संबंध आले, अहमदपूर आले. मला आठवतं आहे की माझ्या एका मंत्रिमंडळामध्ये किशनराव देशमुख माझे राज्यमंत्री होते आणि फार चांगले काम त्यांच्या कालखंडामध्ये केलं. नंतरच्या काळामध्ये मला आठवतं आहे शेजारीच चंद्रशेखर भोसले त्यांनी फार चांगलं काम त्या कालखंडामध्ये केलं. असे अनेक सेवाभावी वृत्तीनं काम करणारे सहकारी तुमच्या जिल्ह्याने आम्हा लोकांना दिले आणि आज अहमदपूरला त्याची आवश्यकता होती आणि आवश्यकता होती त्याचं महत्त्वाचं कारण लोकांनी शब्द दिला होता की तुमच्या विचाराशी प्रामाणिक राहणं ही भूमिका आमचा सहकारी करेल. आणि मला आठवतं मी स्वतः आलो होतो, शेवटची जाहीर सभा त्या ठिकाणी घेतली. लोकांनी यश दिलं आणि यश दिल्याच्या नंतर लोकांचा हा शब्द जे निवडून आले त्यांनी पाळला नाही, ते अन्य ठिकाणी गेले. अशा लोकांच्या संबंधीचा निकाल घ्यावा लागतो आणि तो निकाल घ्यायचा असेल तर तेवढा स्वच्छ तगडा असा सहकारी त्या ठिकाणी असण्याची गरज आहे. आणि विनायकरावच्या रूपानं आज ती गरज भागली याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि म्हणून आपण सगळे मिळून ही जी दुरुस्ती आहे त्या ठिकाणची दुरुस्ती करू. दुरुस्ती बऱ्याच ठिकाणची करायची.
शेजारची करायची, आणखीन ठिकाणची करायची, त्याच्या मी खोलामध्ये जात नाही. पण मी कधी चिंता करत नसतो. मला आठवतं आहे की 1980 साली निवडणुका झाल्या आणि माझ्याबरोबर 59 आमदार निवडून आले. त्यानंतर काही कामाच्यासाठी मी परदेशाला गेलो आणि परदेशाला परत आलो तर त्या 59मध्ये फार सोडून सगळे गेले. मोठे मोठे लोक होते, सगळे गेले. मी 59चा पुजारी होतो सभागृहात, तर मी 5चा पुजारी राहिलो. आणि पुन्हा निवडणूक ज्यावेळेला आली त्यावेळेला जे गेले त्यातले 2 सोडले तर बाकी सगळे पडले. लोकांनी सगळ्यांना धडा शिकवला. लोकांना हे आवडत नसतं. दिलेले शब्द न पाळणं ही भूमिका लोक त्यावेळी गप्प बसतात. पण लोकशाहीमध्ये ज्यावेळी त्यांना जाऊन तिथं मत टाकायचं असतं किंवा वचन दाबायचं असतं त्यावेळेला कुणाला दाबायचं, कुणी काय केलं, या सगळ्या गोष्टीची आठवण त्या मतदाराला होत असते आणि तो निकाल तिथे योग्य पद्धतीनं घेत असतो. त्याची पुनरावृत्ती आम्हाला सुद्धा दिसेल याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही. पण ते अहमदपूर असेल, नाही तर उदगीर असेल, नाही तर आणखीन काय असेल. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. या मराठा आरक्षणाच्या विषयाला खूप मोठी पार्श्वभूमी आहे. परंतु आत्ताच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर साधारणतः 1 महिन्यापूर्वी 40 दिवसापूर्वी माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे मोठं उपोषण केलेलं होतं आणि ते उपोषण त्यांनी स्थगित करावं, थांबवावं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं राज्य सरकारचे प्रयत्न सुरू होते. आमचे अनेक माननीय मंत्री महोदय श्री जरांगे पाटील साहेबांना भेटत होते आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः त्यांची भेट घेतली, त्यांना राज्य सरकार करत असलेले प्रयत्न सांगितले, तेव्हा माननीय मनोज पाटील जरांगे यांनी या ठिकाणी त्यांचं उपोषण स्थगित केलं. जो कालावधी सरकारला त्यांनी दिलेला होता त्या कालावधीमध्ये असं लोकांच्या समोर भासवलं जातंय की या 40 दिवसात सरकारनं काहीच केलं नाही. तर सरकारने याच्यावरती काम केलेलं आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील साहेबांची सुरुवातीची मागणी काय होती की आमच्याकडे निजाम स्टेट असताना आमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजातल्या लोकांना दिलेली होती. त्या आधारे आम्हाला आमच्या ज्यांच्याकडे होती त्यांच्या वारसाला आता सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्या. पण हे जी ऑथेंटिसिटी तपासण्यासाठी काही कार्यपद्धती असली पाहिजे. म्हणून करता सेवानिवृत्त हायकोर्ट जस्टिस शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण एक समिती गठीत केली. त्या समितीला त्यांची कार्यकक्षा निश्चित करून दिली. त्यांना लागणारी सर्व यंत्रणा, त्यांना लागणारी सर्व मॅनपॉवर हे सगळं उपलब्ध करून समितीनं त्यांचं काम सुरू केलं. साधारणतः 7,500 ते 10,000च्या आसपास लोकांचे माहिती पुरावे या समितीला या ठिकाणी मिळवण्यात समिती यशस्वी झाली. दरम्यानच्या काळामध्ये उदाहरण घ्यायचं झालं समजा तर एखादी व्यक्ती आज त्यांच्याकडे दाखला नाही, त्यांच्या वडिलांकडे नव्हता, त्यांच्या आजोबांकडे नव्हता, परंतु त्यांच्या पंजोबांकडे होता, त्यांच्या खापर पंजोबांकडे होता आणि ते रेकॉर्ड जर मिळालेलं आहे तर त्याची ऑथेंटिसिटी ही आपल्याला ते रेकॉर्ड आज ज्यांच्या ताब्यात आहे त्या तेलंगणा गव्हर्नमेंटकडनं आपल्याला त्याची ऑथेंटिसिटी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. आपण राज्याचे आपले मुख्यमंत्री तेलंगणाच्या माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलले. राज्याच्या मुख्य सचिवांनी तेलंगणाच्या माननीय मुख्य सचिवांना लेखी पत्र दिलं, ते स्वतः बोलले. आपले अधिकारी तिकडे जाऊन आले. तथापि तेलंगणा सरकारने असं सांगितलं आपल्याला की सध्या आमच्याकडं आचारसंहिता सुरू आहे आणि ही डॉक्युमेंट जे आम्ही ऑथेंटिसिटी तुम्हाला देणार आहोत ते इन्फ्लुएन्स करणारं डॉक्युमेंट असल्यामुळं आता ते द्यावं का कसं या बाबतीत त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. थोडी त्यांना हे डॉक्युमेंट्स द्यायला अडचण आहे. जेव्हा जस्टिस शिंदे साहेबांच्या
ही बाब निदर्शनाला आली तेव्हा जस्टिस शिंदे साहेबांनी राज्य सरकारकडं या समितीच्या कामकाजासाठी पुढील 2 महिन्याची मुदतवाढ मागितली. त्यांनी मुदतवाढ कोणत्या कारणासाठी मागतो आहे हे सरकारला सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण या समितीला 2 महिन्याची मुदतवाढ दिली. हा एक भाग. कुठेही परत मी सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की अशा पद्धतीनं मराठवाड्यातल्या विशेषतः 7-8 जिल्ह्यांमधल्या ज्या लोकांकडे निजाम स्टेटमध्ये असताना कुणबीचे दाखले होते, ते दाखले जर पुरावे आढळून आले आणि त्याची ऑथेंटिसिटी, त्याचा अधिकृतपणा त्या ह्याच्या रेकॉर्डचा तेलंगणा गव्हर्नमेंटनं जर आपल्याला ते सर्टिफाय करून दिलं तर त्याच्या बाबतीत आपली कुठली अडचण नाही. नंबर 1. राहिला प्रश्न मराठा आरक्षण. हे केवळ मराठवाड्यापुरत्या नाही तर सगळ्याच राज्यातल्या मराठा बांधवांना मराठा आरक्षण दिलं पाहिजे. तर याच्या बाबतीत मी आता स्पष्ट करतोच, परंतु काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्य सरकारची भूमिका अत्यंत स्पष्टपणे एका मुलाखतीमध्ये सांगितलेली आहे. पहिल्यांदा मराठा आरक्षण हे 2014 ते 19 या कालावधीमध्ये 2019ला मिळालं. आपण मराठा आरक्षण योग्य कागदपत्रांच्या आधारे, योग्य अहवालांच्या आधारे सगळे त्याची कायदेशीर बाजू योग्य तपासून आपण ते आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण 1.5 वर्ष हायकोर्टामध्ये टिकलं, परंतु जेव्हा ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तेव्हा ते का टिकलं नाही याच्यावर आज कुणीही चर्चा करत नाही. मी कुणावरती रोष व्यक्त करत नाही किंवा कुणाकडे बोट दाखवत नाही, परंतु ज्या बाबी हे 1.5 वर्ष चाललेलं महाराष्ट्रातलं आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जेव्हा रद्द झालं किंवा त्याला स्थगिती मिळाली, त्यावेळी काय गोष्टी सुप्रीम कोर्टापुढे मांडायच्या राहिल्या, त्या का मांडल्या गेल्या नाहीत, त्यावेळी ज्या गांभीर्यानं, ज्या सिरियसली या गोष्टी तिथं माननीय सुप्रीम कोर्टापुढे जायला पाहिजे होत्या, त्या का गेल्या नाहीत याची स्वतंत्र चौकशी होणं गरजेचं आहे. मी आता परत सांगेन, आम्ही कोणावरती आरोप करत नाही, परंतु त्याचं कारण शोधलं पाहिजे. पण तरी सुद्धा जेव्हा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, मंत्रिमंडळ उपसमिती मराठा आरक्षण समितीची नव्यानं गठीत झाली माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये मी एक सदस्य म्हणून काम करतोय. पहिल्या दिवशीपासून माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण या कशा पद्धतीनं आपल्याला ती केस क्युरेटिव्ह पिटिशनची आपल्याला जिंकायची, लढायची, या बाबतीत सर्व उपसमितीनं अतिशय प्रामाणिकपणे सिरियसली काम करा. मी सांगेन, आपल्याला रेकॉर्ड आहे की या मराठा आरक्षणाच्या विषयाबाबतीत 11/10/2022 ते 17/10/2023 या कालावधीत वेगवेगळ्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 23 बैठका घेतलेल्या आहेत. मी कालावधी सांगतोय तुम्हाला, बैठकींची संख्या सांगतोय. वेगवेगळ्या 23 बैठका या मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी असतील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यासाठी असतील, सारथीच्या संदर्भामध्ये असतील, मराठा तरुणींना, मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संख्या वाढवून देण्यासाठीचे असतील, परदेशी जे मराठा युवक जाणार आहेत त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी असतील. म्हणजे एकूणच मराठा बांधव भगिनींच्या, तरुणींच्या वेगवेगळ्या विषयांसाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी गेल्या 1.25 वर्षामध्ये 23 बैठका घेतल्यात. त्याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे. क्युरेटिव्ह पिटिशनवरती आपण होतो. माननीय साहेबांनी आम्हाला सांगितलं, आम्ही स्वतः. मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. मराठा समाजाच्या गावागावात साखळी उपोषण सुरू आहेत. तिथं आजपासून आमरण उपोषण सुरू झालेत. साखळी उपोषणाचे आणि आमरण उपोषणाचे सगळ्यांना आपण आपल्या पोलीस स्टेशनला अर्ज द्या परवानगीचे, म्हणजे सरकारला माहीत होईल की तुम्ही आमरण उपोषण, साखळी उपोषण सुरू केले. आज काय जरा जास्त बोलायला त्रास होतोय, त्यामुळं मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, आपण आरक्षण घेऊ, कोणी आत्महत्या आणि उग्र आंदोलन करू नका. शांततेत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि तुम्ही फक्त सगळ्यांनी मिळून
आपल्यातली जूट फुटू देऊ नका. आपण आरक्षण तर ते मिळवणार आहेत. फक्त महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी एकजूट राहा. धन्यवाद. त्यांचं काही संवाद नाही, उत्तर नाही. आम्ही जेव्हा उत्तर त्यांच्याकडून कसे घ्यायचे, आणखी 2-3 दिवस वाट बघणार आहेत. 30-31 तारखेपर्यंत आम्ही घेतो उत्तर त्यांचे. त्यांना माणुसकी समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाचे आम्ही घेतो. मग 2 दिवसात मिळण्याचे मुख्यमंत्री का म्हणत नाहीत, उपमुख्यमंत्री का म्हणत नाहीत? दोघं जण म्हणा ना. आमच्या लोकात आणखीन आनंद पसरणार आहे. दोघं पण म्हणा, लगेच म्हणा की मिळणार आहे. आमच्या समाजात लगेच मेसेज पसरणार आहे. आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये असं आवाहन युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुण्यात माध्यमांशी बोलत असताना केलंय. काय घेणार आहेत काय वाटतं? मनोज जरांगे प्रामाणिकपणाने मराठा समाजाची बाजू, आरक्षण कशा पद्धतीने मिळावं आणि आरक्षण का मिळावं, आदित्य भूमवरती हा सरकारच्या पुढं त्यांनी अनेक प्रस्ताव पुढे ठेवलेले. ज्यावेळी लाठीचार्ज झाला होता त्यावेळी मी तिथं पोचलो. त्याच्यानंतर काल 4 दिवसाच्या अगोदर सुद्धा उपोषण सुरू करायच्या अगोदर, किंबहुना उपोषण सुरू केल्यावर मीच पहिला होतो जे मी मनोजना भेटलो आणि मनोजना सांगितलं की तुम्ही आम्हाला उपोषण करा. तुमच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचण्याची जी प्रामाणिक जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे ते करा, पण पाणी पिऊन करा असं मी त्यांना विनंती केली होती. ते 1 दिवस पाणी प्यायलाच माझ्यासमोर, पण त्यानंतर त्यांनी पाणी परत बंद. माझी विनंती त्यांना परत हीच राहणार आहे की आज तुमचा 5वा दिवस आहे आणि तब्येत खालवलेली आहे. पाणी आपण प्यावं आणि आमरण उपोषण चालू ठेवावं अशी माझी त्यांना परत एकदा ती विनंती राहणार आहे. पण सगळ्यात वाईट आणि मला सगळ्यात जास्त चिंता आहे ज्याची वाटती आहे ती म्हणजे सगळ्या समाजातले लोक ज्या पद्धतीने आत्महत्या करायला लागले. आत्महत्या हा काही पर्याय नाही आहे. खऱ्या अर्थाने आपण लढायचं असते आणि लढत असताना जर आत्महत्या केली तर मग हे आरक्षण कोणासाठी आपण मागायला लागलो? हा प्रामुख्याने हा प्रश्न समोर येतो. म्हणजे इतकं वाईट चालू आहे, इतकं मी चिंतेत आहे की मुलं एक नोट लिहून ठेवतात की मी वारल्यानंतर माझं प्रेत हे जाळू नका. अनेक मुलांनी तर आपल्या पाण्याच्या टाकीवर जाऊन वरून उडी मारलेली आहे खाली. हे शिवाजी महाराजांचा विचार नाही आहे. शिवाजी महाराजांनी उलटं आपल्याला आपल्या हक्कासाठी लढण्याची संस्कार, लढण्याची शिकवण दिलेली आहे. म्हणून माझी सर्व समाजाच्या बांधवांना विनंती राहणार आहे की आपण आपला आरक्षणाचा लढा, आपला हक्क, अधिकार आपण हा आंदोलनाच्या मार्गाने किंबहुना अनेक वेगळ्या मार्गाने आपण ते मागू शकतो. पण आत्महत्या हा पर्याय नाही आहे. आत्महत्या हे विचारसुद्धा तुमच्या डोळ्यासमोर मनात येऊन चालणार नाही अशी माझी सर्व समाजाच्या बांधवांना विनंती आहे. मनोज जरांगेंनी सुद्धा वेळोवेळी हा मुद्दा न चुकता त्यांनी सगळ्या प्रेसच्या माध्यमातून सगळ्यांना त्यांनी विनंती केलेली आहे आणि माझी सुद्धा ही विनंती राहणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण बघितलं तर समाज आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी, राज्याचे मुख्यमंत्री यांचा आपण जर बघितलं तर काल जो कोल्हापूरमध्ये दौरा झाला तो गुपित दौरा झाला. अनेक आता संजय राऊत यांना पण दौंडच्या आज काय झाले, रोष फार निर्माण झालेला आहे समाजातल्या लोकांचा आणि म्हणून त्यांची इच्छा हीच असते की आमच्या भावना किंबहुना हे आरक्षण कसं मिळवणार आणि कसं आरक्षण देणार हे तुम्ही आम्हाला सांगा या कार्यक्रम करण्यापेक्षा. आज सुद्धा इथं माजी सैनिकांचं एक मीटिंग आहे, त्यांनी मला बोलवलं आहे. म्हणून मी त्यांना सुद्धा विनंती केली की हा माजी सैनिकसुद्धा आपल्या देशासाठी लढा देतो
देशासाठी आपला प्राण देतो. म्हणून मी त्यांना सांगितलं की बाकीचा कुठला विषय घेऊ नका, उलटं आरक्षणासाठी तुम्ही पाठिंबा देण्यासाठी एक मिटिंग आहे, मी 5 मिनिटं येतो आणि आपण आरक्षणाला पाठिंबा देऊ आणि आपण इथनं निघून जाऊ. म्हणून हा सगळा रोष आहे. तो आजचा रोष नाही, अनेक वर्षापासून रोष आहे. तो आज बाहेर पडतो. उद्या बैठक पण उपसमितीची एकूणच कशा पद्धतीने बघता करायला समिती मी माझ्या सगळ्या समाजाच्या बाबतीत मी 2007 पासून मी बाहेर पडतो. माझ्या पंजोबांनीच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं, जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटित केलं. अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठी समाजात समाविष्ट होतात आणि म्हणून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत 2007 पासून. तर मला असं वाटतं की उपसमितीची जी मीटिंग आहे, तुम्ही हा विषय सिरियस घेऊन समाजाला आरक्षण कसं देणार याच्यावर तुम्ही बोलावं, त्याच्यावर तुम्ही निर्णय लगेच ताबडतोब घ्यावा अशी माझी सरकारला सूचना. सरकार म्हणते की आरक्षण उपोषण किंवा आंदोलन करून मार्ग सुटणार नाही, तर समोर बसून चर्चा करून मार्ग सुटेल असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. चर्चा कोणी केली पाहिजे? त्यांनी केली पाहिजे की मनोज जरांगे त्यांच्या समोर येऊन केली पाहिजे? मी ते ऐकलेलं नाही आहे ते काय देवेंद्र फडणवीस बोलले, पण मला वाटते मनोज जरांगे स्वतः त्याच्यावर त्यांनी काही प्रतिक्रिया काही दिली असेल, कारण ते आंदोलन हेड करायला लागलेत आणि पूर्ण समाज त्यांच्या बाजूने. राजे शंभूराजे देसाई ज्या पद्धतीने म्हणतात ते राजे शंभूराजे देसाई म्हणतात 23 बैठका झाल्या आतापर्यंत. त्यांना बळ देण्यासाठीच मी जाऊन आलो ना, की जो समाजासाठी आपल्या जीवापेक्षा आपला समाज मोठा असं समजतो, आमरण उपोषण करतो आणि त्यांना बळ देण्यासाठी मी एकमेव आहे यांनी परवानगी सुद्धा दिली की मला तुम्ही येऊ शकता, बाकी कोणी चालणार नाही. त्याचा अर्थच आहे की माझं प्रामाणिकपण आणि मी दिलेलं वेळ आणि माझ्या पंजोबांनी दिलेलं आरक्षण, आणि म्हणून एवढंच माझी इच्छा आहे की मनोजनी जे आमरण उपोषण जे करणार आहेत ते पाणी पिऊन करावं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर लातूर दौऱ्यावर असताना त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. लातूरमध्ये नेमकं काय घडलं याबाबत स्वतः रविकांत तुपकर यांनी खुलासा केलाय. भावांनो, काल मी लातूरच्या दौऱ्यावर होतो. गेल्या आठवड्याभरापासून मी विदर्भ मराठवाड्यातल्या सोयाबीन कापूस पट्ट्यामध्ये दौरा करतो आहे, खानदेशातही जाणार आहे. आणि सोयाबीन कापसाचे पडलेले दर, येलो मोझॅक आणि बोंडअळीमुळे झालेलं कापसाचं नुकसान, पावसाचा पडलेला खंड, यामुळं उतार्यात घट आली आणि त्यामुळं एक सोयाबीन कापसाचं आंदोलन, जनआंदोलन उभं करणं गरजेचं आहे. या हेतूनं मी बिगर राजकीय दौरे करतोय. संघटना पक्षविरहित हा माझे दौरे आहेत. काल लातूरमध्ये शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीला फक्त संघटनेचेच पदाधिकारी नाहीत तर शेती प्रश्नावरचे विचारवंत, चळवळीत काम करणारे कार्यकर्ते, असे एक प्रमुख लोकांची एक बैठक रेस्ट हाऊसला होती 11 वाजता. आणि त्यानंतर मी पत्रकारांशी बोलणार होतो, परंतु सकाळी 9च्या दरम्यानच मराठा आंदोलक त्या ठिकाणी रेस्ट हाऊसमध्ये आले आणि प्रचंड घोषणाबाजी करत आले. मी आवरत असतानाच माझ्या सूटमध्ये येऊन त्यांनी खूप घोषणाबाजी केली. रविकांत तुपकर चले जा वगैरे वगैरे असं केलं. मग मला काही कळलं नाही नेमकं कोण आलं काय आलं. मी जेव्हा मला कळलं, माझ्या पीएने सांगितलं, तेव्हा मी तिथे गेलो आणि त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. मी त्यांना म्हटलं की मी राजकीय माणूस नाहीये, मी राजकीय पुढारी नाहीये, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि मी कोणती निवडणूक लढलेलो नाहीये. मी अतिशय साधा कार्यकर्ता आहे. गेल्या 20 वर्षापासून चळवळीमध्ये काम करतो आहे. त्यामुळं जे काम तुम्ही करताय तेच काम मी करतो आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा जो प्रश्न आहे, मराठा आरक्षण आंदोलनाचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि त्याच्या खालोखाल सोयाबीन कापसाच्या भावाचाही प्रश्न खूप महत्वाचा आहे. हे मी त्यांना समजावून सांगत होतो, पण काल त्यांची ऐकण्याची मानसिकता नव्हती. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की सोयाबीन कापसाचा भाव गेला चुलीत, सोयाबीन कापसाचा भाव आम्हाला नको आहे, आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे. त्यांना मी म्हटलं मी पण मराठा आहे, मी पण छत्रपती आहे, शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे. आपण सगळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही बोलताय, एकदम खालच्या पातळीवर घाणेरड्या पद्धतीनं बोलणं. आता मी पण 20 वर्ष झाले आंदोलन करतो, चळवळी करतो, पण असं कधी आम्ही करत नाही. म्हणजे तुम्ही या रिक्वेस्ट करा, विनंती करा की तुम्ही बैठक घेऊ नका, आम्ही लगेच मान्य करू, काही अडचण नाही.
त्यांनी मला विनंतीच्या भाषेत न बोलता एकदम असं अरोगंटली त्यातले अनेक पदाधिकारी बोलले आणि जे मराठा आंदोलक आले होते त्यामध्ये मुळात राजकीय पक्षांचेच कार्यकर्ते होते, वेगवेगळ्या पक्षात काम करणारे. तर मला त्यांना सांगायचंय की भावांनो, मराठा आरक्षणासाठी रविकांत तुपकर सुरुवातीपासून अग्रेसर आहे. अगदी बुलढाण्यामध्ये असेल किंवा पश्चिम विदर्भात असेल किंवा महाराष्ट्रातले मराठा आंदोलनातले मोर्चे जे झाले ते सगळ्या ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. त्या आयोजनात आम्ही असतो. आता मी 2-2.5 महिने हॉस्पिटलला होतो तेव्हा माझी पत्नी ऍडव्होकेट शर्वरी ही स्वतः त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला गेली, आमचा पाठिंबा जाहीर केला आणि मी स्वतः जरांगे पाटलांशी फोनवरून बोललो. त्यामुळं आम्ही सक्रिय आहोत. बुलढाण्याला सुद्धा जेव्हा मोर्चा निघाला, मनोज जरांगे पाटलांच्या मुलींनी तो मोर्चा संबोधित केला, तिचं भाषण झालं, चांगली बोलली. त्या मोर्चाच्या आयोजनात सुद्धा माझं कुटुंब, माझी पत्नी हे सगळे अग्रक्रमानं सहभागी होते. आम्ही मराठा आरक्षणाचे समर्थक आहोत एवढंच नाही तर आम्ही त्यातले सक्रिय कार्यकर्ते आहोत. मग मी सुद्धा एक मराठा चळवळीतला कार्यकर्ता आहे. अशा पद्धतीनं थोडंसं हे करणं, याच्यामध्ये काय होईल, मराठा आंदोलनाची सिंपती पण कमी होईल. लक्षात ठेवा. मला काय वाटतं की काही बाहेरचे लोक घुसून तर हा प्रयत्न करत नाहीयेत की म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली आता काही केलं तरी चालेल, अशी पण शक्यता भविष्यात होऊ शकते. लक्षात ठेवा. मी समजदार आहे. मनोज जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू असून या उपोषणाचा आजचा 5वा दिवस होता. आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याचं पाहायला मिळालं. अंतरवाली सराटीत नेमकं काय घडलं यावरचाच हा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. दिवसभरातले जो चर्चेतला मुद्दा असतो त्यावर चर्चा करत असतो. मागचे काही दिवस आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो सध्या चर्चेत आहे. राज्यभर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अक्षरशः म्हणजे काल मनोज जरांगे पाटलांनी गावोगावी उपोषण करण्याची विनंती केल्यानंतर सकल मराठा बांधव एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आणि आज ठिकठिकाणी राज्यभरातील एकही गाव, एकही शहर, एकही वस्ती अशी राहिली नसेल की ज्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी उपोषण झालं नाही. अशा प्रत्येक गावात, प्रत्येक भागामध्ये आपल्याला उपोषण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र राज्यभर मनोज जरांगेंना मोठा प्रतिसाद मिळत असताना आज अंतरवाली सराटीमध्ये जे जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे त्या उपोषणाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अक्षरशः खालावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यावरच आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या चर्चेतला मुद्दा आहे की मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, ग्रामस्थ आक्रमक झालेत, मराठा आंदोलक आक्रमक झालेत. आज दिवसभरात नेमका अंतरवाली सराटीमध्ये काय घडलंय तेच आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरं तर 1984 साली पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा चर्चेत आला होता. त्या अनुषंगाने अण्णासाहेब पाटलांनी जलसमाधी घेतली. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर सातत्याने प्रत्येक निवडणुकांच्या वेळेस, खास करून महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या वेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येतो. मात्र कोपर्डीच्या घटनेनंतर या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचा जोर जो आहे तो वाढला, सरकारवरचा दबाव वाढल्याचं पाहायला मिळालं. अगोदर मराठा क्रांती मूक मोर्चा निघाले, 58 मोर्चे जवळपास निघाले. त्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाले आणि या सगळ्याच्या दरम्यान मधल्या काळात कुठेतरी मराठा आरक्षणाची मागणी थंड पडली आहे की काय असं वाटत असताना अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं. या उपोषणावर लाठीचार्ज झाला. त्या लाठीचार्जनंतर ही सलग 17 दिवस मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण जे आहे ते सुरू ठेवलं होतं. अखेर 17व्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री अर्जुन खोतकर असे अनेक मातब्बर नेते त्या ठिकाणी गेले. त्यांनी मनोज जरांगे पाटलांना काही आश्वासनं दिली की त्याच्यामध्ये आपण योग्य आणि कोर्टात टिकणारं आरक्षण देऊ असं म्हटलं होतं. मराठा आंदोलकांवरचे मुद्दे गुन्हे जे आहेत ते 2 दिवसात मागे घेऊ असं म्हटलं होतं. त्यानंतर जरांगे पाटलांनी राज्य सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटमही दिला होता. मात्र या 40 दिवसामध्ये जरांगे पाटील जे आहेत ते गावोगावी म्हणजे महाराष्ट्र दौरा ते करत होते. आणि हा अल्टिमेटम जेव्हा 24 ऑक्टोबरला संपला त्या अल्टिमेटम नंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आपलं उपोषण जे आहे ते 25 ऑक्टोबरपासून सुरू केलं. आणि जरांगे पाटलांनी 22 ऑक्टोबरलाच आपली दिशा जी आहे ती दिशा पुढची निश्चित केली होती. हे आंदोलन शांततामय असेल मात्र ते राज्य सरकारला परवडणारं नसेल. आम्ही गावबंदी करतोय, नेत्यांना, पुढाऱ्यांना गावबंदी करतोय आणि हे करत असताना वैद्यकीय उपचार देखील आपण घेणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलं होतं. जरांगे पाटील जे जे बोलले ते करून दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्यभर मराठा नेत्यांचा दबाव जो आहे तो राजकारण्यांवर
वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे काल उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीत जाण्यापासून रोखलं गेलं. आज संजय राऊतांना दौंडमध्ये मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. गुलाबराव पाटलांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. जवळपास 582 ते 587 गावांनी नेत्यांच्या गावबंदीचे ठराव जे आहेत ते ठराव पारित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खूप लढलो मातीसाठी, एकदाच लढू जातीसाठी असं म्हणत मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत एकाही नेत्याला गावात फिरू देणार नाही, पुढाऱ्याला गावात फिरू देणार नाही असं मराठा आंदोलक म्हणतायत. ठिकठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे आणि हा सगळ्याची झळ जी आहे ती कुठेतरी राजकीय नेत्यांना बसताना पाहायला मिळते, पक्षांना बसताना पाहायला मिळते. अगदी काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रदेश प्रवक्ते होते भारतीय जनता पक्षाचे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला होता. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार वेळकाढू धोरण अवलंबत आहे असं एकनाथ पवार म्हणाले होते. त्यानंतर आज शिंदे गटाला मोठा धक्का जो आहे तो धक्का बसला आहे. हिंगोलीचे जे खासदार आहेत हेमंत पाटील त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपला राजीनामा जो आहे तो राजीनामा सुपूर्द केला आहे. जुन्नरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जे आहेत अतुल बेनके त्यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. एकंदरीतच जरांगे पाटील ज्याप्रमाणे म्हणले होते की शांततामय आंदोलन असेल, राज्य सरकारला परवडणार नाही, तशीच काहीशी स्थिती राज्य सरकारच्या बाबतीत झाल्याची पाहायला मिळते. राज्य सरकारची कुठेतरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळते. काल एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मीडियासमोर कॅमेऱ्यासमोर चर्चा होत नसतात जरांगे पाटलांनी चर्चेसाठी यावं असं म्हटलं होतं. त्यावेळी आज जरांगे पाटलांनी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असं म्हटलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी अंतरवाली सराटीमध्ये यावं असं देखील जरांगे पाटील म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच राज्य सरकार विरुद्ध मराठा आंदोलक, राज्य सरकार विरुद्ध मराठा समाज जो आहे तो हा संघर्ष आपल्याला दिवसागणिक वाढताना पाहायला मिळतोय. राज्य सरकार म्हणून याच्यावर वेळीच तोडगा काढण्याची गरज जी आहे ती निर्माण झाली. म्हणजे केवळ क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली. आज पुण्यामध्ये बोलताना शंभूराज देसाई असं देखील म्हटले की मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार कटिबद्ध आहे, मराठा आरक्षण आम्ही मिळवून देऊन ते कोर्टात टिकेल सुद्धा असा विश्वास त्यांनी व्यक्त करत असताना तब्बल 16,000 प्रतिज्ञापत्र जी आहेत ती मिळाली आहेत, त्याबाबतची कागदपत्र मिळाली आहेत. मराठा आरक्षणाबाबतचं कामकाज सुरू झालं आहे असं शंभूराज देसाई म्हणत आहेत. उद्या सकाळी 10 वाजता मंत्रालयामध्ये निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी शिंदे समिती गठीत केली आहे मराठा कुणबींचा अभ्यास करण्यासाठी, त्या समितीबरोबर मराठा आरक्षण कृती उपसमितीची बैठक जी आहे ती कृती उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 वाजता मंत्रालयामध्ये होणार आहे. मराठा उपसमितीचे आरक्षण उपसमितीचे सदस्य त्या बैठकीला असणार आहेत. सोबत संदीप शिंदेचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत ते स्वतः असणार आहेत, त्यांची संपूर्ण समिती असणार आहे. या समितीनं गठीत झाल्यापासून, समिती स्थापन झाल्यापासून, गठीत झाल्यापासून नेमकं काय काम केलं, जरांगे पाटलांनी 40 दिवसाचा अल्टिमेटम दिल्यानंतर नेमकं काय काम केलं, या सगळ्याचा आढावा जो आहे तो राज्य सरकारला आणि या मराठा आरक्षण कृती समितीला उपसमितीसमोर सादर करायचा आहे. त्या उपसमितीच्या आढावा बैठकीनंतर चंद्रकांत पाटील जे या उपसमितीचे अध्यक्ष आहेत, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण संसदीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत, संसदीय कामकाज मंत्री आहेत, ते 1 वाजता दुपारी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन या बैठकीत काय झालं याबाबतची माहिती जी आहे ती माहिती देणार आहेत. आज चंद्रकांत पाटलांना याबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की काहीतरी भव्य दिव्य करायचं आहे, त्यासाठीची ही तयारी आहे. म्हणजे उद्याच्या उपसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणावर तोडगा निघतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. या सगळ्या विषयावर खरं तर अनेक मतमतांतर आपल्याला पाहायला मिळतात. ओबीसी समाज तिकडे आक्रमक झाला आहे की ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, तर दुसऱ्या बाजूला सरकारकडून असं सांगितलं जातं दसरा मेळाव्याच्या वेळेस सुद्धा एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत सांगितलं की कोणालाही धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. त्यामुळं आरक्षण प्रश्नी सरकारची कोंडी झाली आहे. सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास.